सगळ्यांना सुप्रभात. आज आपल्याला सुजाता कदम मॅडम श्री सिद्ध योगाच्या सहवासात स्वामी दत्ता अवधूत यांचं पुस्तक वाचत आहात. कुठलं प्रकरण वाचत आहात मॅडम आज? आज ऋषी हे प्रकरण वाचते. ऋषी हे प्रकरण वाचत आहे. तर मला एकाचही आलेलं नाहीये मेसेज की ठीक आहे मॅडम मी घेते वाचायला. तर बघा, आपण एवढी सगळी चर्चा करतो, जे शिकतोय ते आचरणात आणायचं आहे आपल्याला. तर पुस्तकं खूप आहेत ही. ज्यांना ज्यांना असं आवडत आहे त्यांनी माझ्या पर्सनलवर मेसेज टाकायचा आहे, म्हणजे पुढील पुस्तकं तुम्ही घेऊ शकता वाचायला पिरॅमिडमध्ये आल्यावर घेऊन. तसंच कालचं ध्यान हे जे झालेलं आहे ते आपण बघितलं, किती उत्कृष्ट आपलं ध्यान झालं. आणि निसर्गातनं कसं बोलवणं आलं मला की चल उठ बघ आणि चंद्र. आणि मी बघितलं, आम्ही फोटो टाकले तर बरेच जणांनी टाकले. पण इतर वेळेला आपण बघतो का, वेळ देतो का या गोष्टींसाठी? आणि आपण बघितलं किती बदल दिसले आपल्याला चंद्रामध्ये सुद्धा. आणि सकाळचं जे काही भुईचक्रासारखं फिरत होता चंद्र आणि त्याचं जे वलय आणि त्याच्या ज्या व्हायब्रेशन्स, ते आपल्याला नंतर जाणवल्या का? एवढे फोटो आले, एवढे व्हिडिओ काही आले असतील, त्याच्यात कुठल्याही ह्याच्यात ते दिसत नाही. इवन माझ्या 5 मिनिटांनी जरी काढलेला व्हिडिओ तुम्ही बघितलाय तर त्याच्यात ना ते भुईचक्रासारखं फिरणं आहे ना व्हायब्रेशन्स आहेत, ते दिसलं का कुठे? तर ते प्रश्न मी तुम्हाला विचारले होते. आणि मी जे काही विचारते तो गाभाच सगळा सोडून टाकता तुम्ही. तर हे असं करू नका. कारण जे काही टाकलेलं आहे त्यातून आपल्याला काय मिळालं आहे हे तेव्हाच समजणार आहे. प्रश्नाचं उत्तर फक्त सुलक्षणा मॅडमने दिलं. हे मी 3दा बोलले ग्रुपवर. त्याच्यानंतर सुद्धा कोणी काही व्यक्त केलेलं नाहीये. तर मला म्हणायचं आहे की ध्यान तुम्ही कसे करता ते बघा. एवढं मी म्हटलं होतं तुम्हाला, उठा आणि बघा चंद्र किंवा व्हिडिओ बघा. तर बाकीचे काय करत होते असा प्रश्न आहे. आणि सुलक्षणा मॅडमने मला उत्तर दिलेलं आहे. बाकीच्यांचं उत्तर मला अजूनही आलेलं नाहीये. मी ग्रुपवर स्क्रीनशॉट्स टाकलेत ज्यांनी व्हिडिओ बघितला त्यांच्या. सुजाता मॅडम, तुम्हाला कळतंय मी काय बोलतेय ते? हो ना? हो मॅडम. किती हो किती हो कमी 14 जणांनी फक्त ते आचरणात आणलेलं आहे. बाकीच्यांनी केलं काय हा प्रश्नामध्ये फक्त सुलक्षणा मॅडमचं उत्तर मिळालं. आणि हे जोवर मला कळत नाहीये ना, तोवर मला पण काही लक्षात येत नाही की काय आपण बदल केले पाहिजेत. आणि तुम्ही झोपेत जाऊ नये म्हणून किंवा तुम्ही ध्यानात मग्न होऊ नये म्हणून. कारण ध्यानाचे सुद्धा प्रकार आहेत आणि त्या त्या प्रकाराने ध्यान आपण केलं पाहिजे असं मला वाटतं. कारण इथे वेगळ्या गोष्टी घडतायत, ब्रह्मांडात बदल होतायत. कालचे जे फोटो आहेत आपले चंद्राचे, हे दाखवत आहेत की ब्रह्मांड बदलते. सूर्य जसा बदलतोय तसा चंद्र सुद्धा बदलतोय. कधीही चंद्राभोवती जे बघत नाहीये आपण, ते सगळं दिसतंय. याचा अर्थ ब्रह्मांड बदलत आहे. तर आपण कधी बदलणार हा प्रश्न नको का मनाला विचारायला? तर त्या प्रश्नाचं उत्तर आजही मला हवं आहे की बाकीच्यांनी केले काय? हॉनेस्टली सांगा, म्हणजे काय सुधारणा करता येईल आणि तुम्ही स्वतःला त्याच्यामध्ये बदल करून घ्या. हा एक भाग मला महत्वाचा सांगायचा आहे. दुसरा भाग महत्वाचा सांगायचा आहे की प्रश्न उत्तर दिलेलं नाहीये ते तर आहेच आहे. परत नंतर एक प्रश्न विचारलाय. तर त्याचंही उत्तर जरूर देण्याचा प्रयत्न करा. तरच काल जे काही घडलंय ते समजून घेणं फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. काल काय घडलंय ते समजून घेतलं तर पुढं चैतन्यात हायर लेवलला जाणार. अजूनही चेतना आपल्याला जर त्याच लेवलवर ठेवायची असेल तर मग स्किप करत चला एवढ्या ज्या महत्वाच्या अमूल्य गोष्टी घडतायत त्या. समजून घेतलं, नोटीस केलं, ऍब्सॉर्ब केलं तर हायर लेवल मिळणार आहे. तर आजही त्या प्रश्न जरा ग्रुप नीट वाचा आणि प्रश्नांची उत्तरं द्या. ठीक आहे मॅडम, सुरू करू शकता. नमस्कार सर्वांना. नमस्कार. विहंगम टेक्नो होलिस्टिक ऑर्गनायझेशन या संस्थेच्या वतीने विहंगम ज्ञानगंगा या कार्यक्रमामध्ये आपण श्री स्वामी दत्तावधूतांच्या या सिद्ध योग्यांच्या सहवासात या भाग नंबर 2 या पुस्तकाचे वाचन करत आहोत. आज त्याचा 4था दिवस आहे.
तर आजच्या या दिवसाचं महत्व असं आहे की आज गाणगापूरची यात्रा असते आणि दत्तात्रेयांचे द्वितीय अवतार श्री नृसिंह सरस्वती या यांचं आज निजानंदी गमन झालेलं आहे. म्हणजे त्यांनी आज निर्गुण पादुका गाणगापूर येथे स्थापन करून पुढील प्रवासासाठी ते श्रीशैलम येथून कर्दळी वनाकडे जाऊन त्यांनी त्यांचा अवतार समाप्ती केलेली आहे. अशी आजच्या दिवसाचं खूप महत्व आहे आणि नेमकं याच पार्श्वभूमीवर आपण श्री दत्तावधूतांचं पुस्तक वाचत आहोत. हा खूप छान योगायोग असा म्हणायला हवा. म्हणजे आपल्याला ती दत्तशक्ती आहे ती आपल्या ग्रुपला योग्य मार्गदर्शन करत आहे असं मला इथं नमूद करायचं आहे. म्हणजे कोणतीही तारीख न ठरवता आपण हा कार्यक्रम हे पुस्तक आयोजित केलं आणि या कालावधीतच बरोबर आपण हे पुस्तक वाचत आहोत. तर आज आपण ऋषी हे प्रकरण वाचतोय. काय म्हणतात भारतातील मॅडम प्रत्येक तुम्ही? कुटुंबाचे एक गोत्र असते. या गोत्राचे मूळ ऋषी मॅडम असतात. काय म्हटलं तुम्ही? काही न ठरवता हे झालं, ते न स्किप झालं माझं. हा आपण म्हणजे पंचांगात किंवा आपण 1 महिन्यापूर्वी हा कार्यक्रम ठरवला. हम्म, त्यावेळेला हम्म. काही असं पाहिलं नव्हतं की या दिवशी कोणता योग आहे किंवा कोणता आज दिनविशेष काय आहे हे नाही. न बघता आपण अशाच तारखा ठरवल्या होत्या. परंतु असा बरोबर किती छान योग आलाय की बरोबर आज गाणगापूरची यात्रा आहे आणि हो, श्री आज आहे का? श्री हा बघा, आज खूपच मोठा छान. उत्सव असतो गाणगापूरला आणि हम्म, हम्म, निर्गुण हम्म. पादुकांची स्थापना आज झालेली आहे आणि खूप दत्तात्रेयांचे छान. द्वितीय अवतार नृसिंह सरस्वती यांचं आज निजानंदी गमन झालेलं आहे. ते श्रीशैलम येथून या इथं कर्दळी वनामध्ये आज गुप्त झालेले आहेत. असा खूप आजचा छान. तर अशा प्रकारे ही शक्ती आपल्याला बघा सर्व प्रकारे म्हणजे जसं आपल्याला अमृता मॅडम सांगतात की परमेश्वर ईश्वरी शक्ती हायर सेल्फ आपल्याला 99 पावले चालून येत असतो स्वतःहून आणि आपण एक पाऊल मात्र पुढे चालत नाही. तर हे असे हे योगायोग आहेत. आपल्याला ऊर्जा द्यायची आहे, त्या ऊर्जेला आपल्यापर्यंत ऊर्जा पोहोचवायची आहे असा हा संयोग असा मला सांगावा वाटतो. तर ऋषी म्हणजे काय, गोत्र प्रवर्तक ऋषी म्हणजे काय, असं स्वामीजींना वनिताताई विचारत आहेत. तर श्री स्वामीजी म्हणाले, मनाच्या अगाध शक्तींचा शोध घेणाऱ्या तसेच वातावरणातील असंख्य शक्तींचा शोध घेणाऱ्या तपस्वींना ऋषी असे म्हणतात. यावर मी म्हणाले, हा मुद्दा थोडा खोलवर सांगाल तर खूप बरे होईल. मग स्वामीजी म्हणाले, प्रथम मनोलय साध्य करावा लागतो. मनोलय साध्य झाल्यानंतर मनाच्या एक एक शक्ती प्रकट होऊ लागतात. या शक्तींचा विकास करावा लागतो. प्रथम अंतर्ज्ञान प्रकट होते. अंतर्ज्ञानाने बऱ्याच गोष्टी आपोआप कळू लागतात. मी तुम्हाला एक उदाहरण देतो म्हणजे समजेल. तर ते एक उदाहरण देतात की एक साधू ध्यानाला बसलेले असतात आणि आपण मग तो ध्यानाला आपण बसलो आपलं चित्त एक ठिकाणी करण्याचा आपण ज्यावेळेला प्रयत्न करतो मनातील विचार त्यावेळेला शांत करण्याचा विचार करतो त्यावेळेला जास्त विचार येऊ लागतात किंवा आपली जी काही कामं राहिलेली असतात ती हमखास आठवतात आपल्याला की आज हे काम राहिले ते राहिले. मग अशा वेळेला आपण आपला प्रयत्न तर खूप छान असतो मन एकाग्र करण्याचा. अशाच वेळेला इतर सुद्धा सिद्धपुरुष जे ध्यान करत असतात तर ते विश्व चैतन्यामध्ये एकरूप झालेले असतात. ध्यानाच्या अवस्थेमध्ये सर्वजण विश्व चैतन्याशी एकरूप होतात. म्हणजे आता जसे आपण झूम लिंकला सगळे एकत्र जोडलेलो आहोत तसंच हे चैतन्य जे आहे ते सर्वांना ध्यानामध्ये एकरूप करत असतं. तर त्यासाठी त्यांनी उदाहरण काय दिले, एक साधू जे ध्यान करत असतात त्या साधूंच्या मनात ध्यानाला बसल्यावर विचार आले की अरे माझं हे काम राहिलेलं आहे. साधूंची चप्पल तुटलेली होती तर सांबाराच्या दुकानात जाऊन ती चप्पल दुरुस्त करायचा साधूंना विसर पडला होता. मनाच्या एकाग्र अवस्थेत त्याला या गोष्टीची आठवण झाली. तो विषय त्यांनी झटकून टाकला
आणि ध्यान पुढे चालू ठेवले. ध्यान आटोपून जेव्हा त्या साधूंचे डोळे उघडले तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांच्या ओळखीचे दुसरे एक सत्पुरुष त्यांना भेटायला आले आहे. साहजिकच त्या साधूने त्या सत्पुरुषांना विचारले, केव्हा आलात? तुम्ही जेव्हा चांभाराच्या दुकानात गेला होता तेव्हा मी आलो, असं त्यांनी उत्तर दिले. आता यांच्या मनात काय चाललंय हे त्या दुसऱ्या सत्पुरुषांना माहित होतं का? तर ते समजतं. ध्यान करणाऱ्या साधूच्या मनात चांभाराच्या दुकानाचे उभे राहिलेले गुप्त चित्र या सिद्धपुरुषांनी कसे ओळखले? याचे उत्तर असे की ध्यान करणारा साधू मन एकाग्र करून ध्यान करत होता, तर त्याला दर्शन देण्यासाठी आलेले सिद्ध पुरुष विश्व चैतन्याशी पूर्णतः एकरूप झालेले होते. त्यांचे मन वैश्विक मन झालेले होते. म्हणजे त्या वैश्विक मनाच्या द्वारे दोन्ही पण साधू ध्यानात होते आणि त्यांना एकमेकांचे विचार समजत होते. मॅडम आपल्याला सांगतात बघा, आपल्याला एकमेकांच्या मनात आता मनातलं सर्व काही समजणार आहोत. आपण वननेस मध्ये आहोत. तर ते इथं असं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. वैश्विक मनाशी तादात्म्यता पावल्यानंतर असे खूप अनुभव येतात. मनाच्या शक्ती, वायूतील शक्ती, सूर्यकिरणातील शक्ती अशा विविध शक्तींवरती संशोधन करणाऱ्या महायोग्यांना ऋषी म्हटले जाते. संशोधन प्रवृत्ती म्हणजे पूर्वजन्मातील ऋषी असल्याचा पुरावा असतो. ऋषी हजारो वर्ष तपस्या करतात व विविध प्रकारचे संशोधन करतात. अन्न पाण्याशिवाय हजारो वर्षे कसे जिवंत राहायचे याची कला त्यांना साध्य झालेली असते. हाडामासांच्या देहाला वायुमय कसे बनवायचे याचेही ज्ञान त्यांना झालेले असते. सूर्यकिरणांपासून विविध जड पदार्थ कसे बनवायचे याचे सुद्धा ज्ञान ऋषींना असते. मी विचारले, या विविध प्रकारच्या शक्ती प्राप्त करण्यासाठी ऋषींना मंत्राचे जप करावे लागतात का? श्री स्वामीजी म्हणाले, जोपर्यंत साधक अवस्था आहे तोपर्यंत फक्त मंत्राचे जप करावे लागतात. सिद्धावस्था प्राप्त झाल्यानंतर कुठल्याही मंत्राचे जप करावे लागत नाही. साधक अवस्थेच्या पुढची जी सिद्धावस्था आहे त्या सिद्धावस्थेत गेल्यानंतर कोणतेही मंत्राचे जप करावे लागत नाही आणि त्यावेळेला अशा प्रकारच्या शक्ती प्राप्त होतात. याशिवाय मराठी भाषेचा मनुष्य मराठी भाषेतील मंत्राचा जप करेल. हे किती त्यांनी छान सांगितले बघा. आपले अनेक शंका असतात की मंत्र जप आणि काही खूप छान आपली प्रगती होईल का? परंतु जप जरी आले तरी ते हे जे वैश्विक चैतन्य आहे त्या वैश्विक चैतन्याला कोणती भाषा आहे का हो? कोणतीही वैश्विक चैतन्याला भाषा नाही. आपली भारतीय भाषा वेगवेगळ्या आहेत, इतर देशातील भाषा वेगळ्या आहेत. मग कोण कोणत्या भाषेमध्ये जप करतोय आणि कोणाचं काय त्या विश्वापर्यंत पोहोचतंय, तर हे भाषा ही त्याला माध्यम असू शकत नाही असं स्वामीजींना इथं सांगायचंय. की याशिवाय मराठी भाषेचा मनुष्य मराठी भाषेतील मंत्राचा जप करेल, तमिळ मनुष्य तमिळ भाषेतील मंत्राचा जप करेल. यावरून एक गोष्ट सिद्ध होते की मंत्रशक्ती या तुमच्या मनातील इच्छाशक्तीवर आधारित असतात. वैश्विक शक्ती प्राप्त करण्यासाठी कुठल्याही मंत्राचा जप करावा लागत नाही. या शक्ती विश्वव्यापी असतात आणि त्यामुळे या विश्वव्यापी शक्तींना कोणतीही भाषा नसते. आपल्या मनाचा वैश्विक मनाशी लय केला असता या शक्ती प्राप्त होतात. बघा, आपण मनानं त्या शक्तीशी एकरूप झालो की बरोबर त्या शक्ती आपल्याला प्राप्त होतात. एकदा का विश्व चैतन्याशी तादात्म्यता प्राप्त झाली की बसल्या जागी विश्व समाचार प्राप्त होऊ लागतात. आपण जिथं आहोत तिथं सर्व विश्वातील समाचार, सर्व विश्वातील बातमी आपल्याला सर्व काही समजू लागतं. परंतु ही सुद्धा एक प्रकारची माया असून येथे न फसता खरे साधक पुढे पुढे जात राहतात व विश्वरूप होऊन राहतात. असे साधक चैतन्यमय होतात. त्यांना देहही
त्यांचा देहही चैतन्यमय होतो. देह चैतन्यमय झाल्यानंतर ते तपस्या करू लागतात. अगदी सृष्टीच्या अंतापर्यंत हे लोक तपस्या करतात. त्यांना ऋषी म्हटले जाते. त्यांच्या कृपेने जगामध्ये संशोधक प्रवृत्तीची वाढ होते व विविध प्रकारचे संशोधन होते. पृथ्वी तलावर येणारे विज्ञान हे ऋषी लोकातूनच खाली येते. कारण ऋषी म्हणजेच संशोधक किंवा शास्त्रज्ञ. तर या ऋषींनी सर्व काही संशोधन करून आणि नवीन संशोधन सतत त्यांचं चालू असतं आणि पृथ्वी तलावरती लोकांना ते सतत आपलं ज्ञान पुरवत असतात. इथे एक ज्ञानेश्वरीतील श्लोक दिलेला आहे. महाशून्याची आडोही जेथ गगनासी ठाव नाही, तेथ तागा लागेल काही बोलाचा या. तर त्याचा अर्थ असा आहे, ध्यान मार्गाने परमशून्यात प्रवेश केल्यानंतर लक्षात येते की ज्या परब्रह्माशी मी तदाकार झालो आहे त्याला आकाश म्हणणे, शून्य म्हणणे, परब्रह्म म्हणणे हेही चूक आहे. याचे वर्णन मी शब्दात कसे करू, असे ज्ञानेश्वर म्हणतात. की ते जे परब्रह्म आहे, ज्याच्यामध्ये प्रवेश केलेला आहे, ज्या परब्रह्माशी तदाकार झालेला आहे, जे परमेश्वराशी परब्रह्माशी मिलन झालेलं आहे, त्याला कोणताही शब्दामध्ये शब्दाच्या पलीकडचे ते सर्व काही आहे. म्हणजे त्याला शब्दामध्ये बांधणं शक्य होत नाही. एवढे ते भव्य दिव्य अशी ती भावना आहे. भव्य दिव्य ते चैतन्य आहे. केवळ आकाश म्हणून ते संपत नाही. शून्य म्हणून सुद्धा त्याचा विस्तार आपल्याला समजत नाही. परब्रह्म म्हणून सुद्धा त्याची आपल्याला कल्पना या सर्व शब्दांच्या पलीकडं असं ते परमचैतन्य आहे, असे ज्ञानेश्वर सांगतात. यानंतर ईश्वर आणि सैतान हे प्रकरण आपण वाचतोय. श्री स्वामीजी एकदा आपल्या घरी आले होते. सहज बोलता बोलता म्हणाले, काही धर्मग्रंथांमध्ये ईश्वर व सैतान यांची बरीच वर्णने केलेली आहेत. हिंदू धर्मग्रंथांमध्ये देव व दानव यांची वर्णने आहेत. गीतेमध्ये सुद्धा दैवासुर संपत्ती विभाग योग नावाचा एक अध्याय आहे. या सर्व धर्मग्रंथांची भाषांतरे जगातील अनेक भाषांमध्ये झालेली आहेत. पण हे धर्मग्रंथ दुर्बोध आहेत. आम्ही तुम्हाला समजावून सांगतो की जाहिरात करून व्याख्याने, प्रवचने व कीर्तने करणाऱ्या लोकांची संख्या ही 10 लाखांहून जास्त असेल. यापैकी कोणालाही ईश्वर व सैतान, देव व दानव म्हणजे काय याची काहीही कल्पना नसते. कारण या गोष्टी कल्पनेच्या पलीकडे आहेत. या सिद्धपुरुषांच्या कृपेनेच कळतात. याविषयी आज मी तुम्हाला सांगतो. श्री स्वामीजींसमोर जेव्हा बसण्याचा योग येत असे तेव्हा मी माझी लिखाणाची वही व पेन घेऊनच बसत असे. त्यामुळे त्यांनी सांगायला सुरुवात करताच मी तितक्याच वेगाने लिहायला सुरुवात करते. याविषयी एकदा स्वामीजी मला म्हणाले होते, ज्ञानाचा प्रकाश आकाशातून येतो. मेंदूमध्ये एक स्पार्क दिसतो. या स्पार्क मधून 1000 पाने लिहून पूर्ण होतील इतके ज्ञान प्राप्त होते. हे ज्ञान शब्दामध्ये बसवून सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगत असतो. हे जरी खरे असले तरी आध्यात्मिक उंची प्राप्त झाल्याशिवाय हे ज्ञान तथाकथित पंडितालाही पचणार नाही. एवढा प्रचंड ज्ञानाचा प्रवाह स्वामीजींना येत असतो. त्यांच्यातील अहंकार यावर विश्वासच ठेवणार नाही. या सर्व गोष्टींची मला कल्पना आहे, तरी सुद्धा ईश्वरी आज्ञा म्हणून मी हे कार्य करीत आहे. ईश्वराचीच आज्ञा आहे आणि त्यामुळेच ईश्वराच्या आज्ञेवरून श्री स्वामीजींना ज्ञानाचा प्रकाश हा आकाशातून येतो आणि ते जे आलेले ज्ञान आहे ते आपल्याला शब्दरूपाने या वनिताताई आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. हे सर्व जग शून्यातून निर्माण झालेले आहे. या शून्यातून 2 महाशक्ती निर्माण झाल्या, प्रकाश व अंधार. पॉझिटिव्ह एनर्जी व निगेटिव्ह फोर्सेस. दैवी प्रकाशातील किरणांना किंवा दैवी लहरींना आपण ईश्वर, देवदेवता असे म्हणतो व काळ्या कुट्ट अंधारातील आत्म्यांना शक्ती, सैतान, राक्षस
भूतपिशाच्य असे म्हणतो. ईश्वराचे देवदेवतांचे अस्तित्व आपल्या शरीरामध्ये सद्गुणांच्या रूपाने असते. जितके सद्गुण जास्त तितक्या पटीने देवदेवते आपल्या देहात प्रकट होतात. किंबहुना सद्गुण म्हणजेच देवदेवता. सद्गुणांच्या आचरणाने आपण अध्यात्मात प्रगती करतो. हेच वाक्य काल आपल्या सुलक्षणा मॅडमचे पुस्तक वाचतायत त्याच्यामध्ये हेच वाक्य आलंय की अनेक गुणांचा गुणांमध्ये वाढ करून आपण अध्यात्मामध्ये प्रगती करतो. ईर्षा, द्वेष, मत्सर, स्वार्थ, क्रोध, अहंकार, तिरस्कार करण्याची वृत्ती, कपट कारस्थान या सर्व गोष्टी अंधाराचे प्रतिनिधित्व करतात. राक्षसी शक्तींचे प्रतिनिधित्व करतात. किंबहुना निर्गुण म्हणजेच पिशाच्य शक्ती. अहंकार म्हणजेच राक्षस. दुर्गुणांच्या रूपाने पिशाच्य शक्ती आपल्या शरीरात निवास करू लागतात. या शक्तींना निगेटिव्ह फोर्सेस किंवा सैतानी शक्ती असे म्हणतात. अशा दुर्गुणांच्या किंवा दुष्प्रवृत्तींच्या आचरणाने मनुष्याचा आत्मा सैतानी शक्तीच्या अधीन होतो व मृत्यूनंतर कृमी कीटकादी असंख्य योनीतून फिरत राहतो. म्हणूनच असे म्हटले जाते की मनुष्य जन्म म्हणजे परमेश्वराच्या प्रकाशाच्या महाशून्याच्या प्रांताचे प्रवेशद्वार आहे. येथे घोटाळ्यात राहू नका. मनुष्य जन्म मिळाल्यानंतर हे मनुष्य जन्म कशाचा आहे? प्रवेशद्वार प्रकाशाच्या महाशून्याच्या प्रांताचं प्रवेशद्वार आहे. येथे घोटाळ्यात राहू नका. जास्तीत जास्त ईश्वरी भक्ती करून अध्यात्मात प्रगती करा. सद्गुण प्राप्त करून ईश्वराच्या जवळ जा, प्रकाशाच्या जवळ जा. बघा स्वामीजींनी सुद्धा आता जे लेटेस्ट जे रिसर्च चाललंय, प्रकाश हाच आपला हायर सेल्फ आहे, तर हे अनेक वर्षांपूर्वी स्वामीजींनी सुद्धा प्रकाश हाच आपला हायर सेल्फ आहे हे ओळखून प्रकाशाचा इथं वेळोवेळी उल्लेख केलेला आहे की आपल्याला प्रकाशामध्येच विलीन व्हायचं आहे. तर या प्रकाशाच्या जवळ जा, महाशून्याच्या जवळ जा, कारण मनुष्य जन्म ही अतिशय दुर्मिळ गोष्ट आहे. ज्याप्रमाणे कपिलाषष्ठी 60 वर्षांनी एकदाच येते, त्याप्रमाणे मनुष्य जन्म लाखो वर्षातून एकदा मिळतो. पुन्हा पुन्हा मनुष्य जन्म मिळावा, अध्यात्मात प्रगती करण्याची संधी आत्म्याला पुन्हा पुन्हा मिळावी, यासाठी साधू संतांनी नामस्मरण, जप, सात्विकतेचे आचरण, सद्गुणांचा अभ्यास, दान, धर्म, परोपकार इत्यादी गोष्टी सांगितल्या आहेत. याचे थोडेफार आचरण केल्यानंतर ईश्वराची कृपा प्राप्त होते. तर इथं घोटाळणा या प्रवेशद्वाराजवळती घोटाळणा हा भाग जास्त होतो. आपण पटकन निर्णय घेत नाही मनुष्य जन्मात आल्यानंतर की या प्रांताच्या आतमध्ये आपल्याला पटकन प्रवेश करायचा आहे. या प्रकाशाच्या महाशून्याच्या प्रांतामध्ये आपण घोटाळ्यात न राहता पटकन निर्णय घेऊन आपल्याला आतमध्ये प्रवेश करायचा आहे. अध्यात्मात प्रगती होतच राहते. अनेक जन्म ईश्वर भक्ती, दान, धर्म, परोपकार इत्यादी सद्गुणांचे आचरण केल्यानंतर मनुष्याच्या अंगी योग साधना करण्याची पात्रता येते. हे सर्व झाल्यानंतर पुढची अवस्था म्हणजे योग साधना करण्याची पात्रता येते व तो ध्यान मार्गात प्रगती करू लागतो. म्हणजे ध्यान मार्गाची प्रगती म्हणजे या सर्व स्टेप पूर्ण केल्यानंतर आपण ध्यान मार्गात आलेलो आहोत. मग ध्यान मार्गात प्रगती करू लागतो. निर्गुण निराकार अशा परमेश्वराचे तो ध्यान करू लागतो. हळूहळू त्याच्या लक्षात येते की ईश्वर म्हणजेच महाशून्य. या महाशून्याशी तो एकरूप होतो. येथे योगी शून्य होतो, त्याला आकार राहत नाही. म्हणजे हा योगी स्वतःचा आकार सुद्धा महाशून्यामध्ये गेल्यानंतर स्वतःचा आकार सुद्धा विसरून जातो. हाडा मासांचा देह सुद्धा राहत नाही, परंतु तो कुठल्याही क्षणी 1/7 सेकंदात मनुष्य रूप धारण करू शकतो. म्हणजे ज्या वेळेला निर्गुण निराकार अशा परमेश्वराचे योगी ध्यान करू लागतो,
त्यावेळेला ईश्वर म्हणजे महाशून्य या महाशून्याशी एकरूप होतो. एकरूप किती एकरूप व्हायचे की स्वतःचा विसर पडून त्या महाशून्यामध्ये आपल्याला संपूर्णपणे विलीन व्हायचं आहे. त्या शून्यामध्येच मर्ज व्हायचं आहे. त्या हायर सेल्फ मध्ये मर्ज व्हायचं आहे. त्याला आकार राहत नाही. हाडामासांचा देह सुद्धा राहत नाही. आणि तो मात्र जर त्याची इच्छा असेल तर कोणत्याही 1/100 सेकंदात परत तो मनुष्य रूपात येऊ शकतो. अशा सिद्धी मनुष्याला, सर्वसामान्य मनुष्याला सुद्धा प्राप्त होतात. असा योगी लायटरच्या स्पार्क प्रमाणे दिसतो, असं स्वामीजींनी लिहिले की असा जो योगी आहे तो लायटरच्या स्पार्क प्रमाणे दिसतो. ईश्वर भक्ती व सद्गुणांचे आचरण करून अशा प्रकारची शून्य अवस्था प्राप्त करणे कोणासही शक्य आहे. आपल्याला वाटतं हे फारच पुढची स्टेज आहे, असं तर नाहीये. सर्वसामान्य व्यक्ती सुद्धा जितकी आपली साधना वाढवेल, जेवढी ध्यानधारणा वाढवेल, जेवढं ते आपल्या हायर सेल्फशी कनेक्ट होण्याचं त्याची तीव्र इच्छा असेल तर तो लवकरात लवकर या अवस्थेला पोहोचू शकतो. यासाठी कठोर प्रयत्न करणे आवश्यक असते. अर्थात एका जन्मात हे साध्य होत नाही. अशा प्रकारे ईश्वर भक्तीने व सद्गुणांच्या आचरणाने मनुष्य ही शून्य होतो, ईश्वर स्वरूप होतो, निर्गुण निराकार होतो. जेव्हा मनुष्य ईश्वर भक्ती करू लागतो तेव्हा वातावरणातील देवदेवता तसेच महान आत्मे त्याला मदत करू लागतात. इथे बघा, हे कालच आलंय आपल्या, म्हणजे किती नवीन नॉलेज आहे. तेच नॉलेज हे सगळं एकच आहे आणि आपल्यापर्यंत ते आता सर्व प्रकारे सगळीकडून येत आहे की देवदेवता महान आत्मे सुद्धा मदत करतात. काल आपल्याला सांगितलं सुलक्षणा मॅडमने की सर्व प्रकारच्या मदती आपल्याला मिळू लागलेल्या आहेत. एंजल्स आलेले आहेत आणि अनेक देवदेवता आलेले आहेत आपल्याला मदत करण्यासाठी. त्याच्या इच्छा पूर्ण होऊ लागतात, त्याच्या मार्गातील अडचणी दूर होऊ लागतात. परंतु येथे ईश्वराशी प्रामाणिकपणे वागून सतत सेवा करत राहून सद्गुण वाढवावे लागतात. 6 हार्ट ऑफ व्हर्च्यू, 6 हृदयाचे गुण वाढवले की आपली सर्वांग प्रगती होते. हे वेळोवेळी स्वामीजींनी सांगितलेलं आहे. म्हणजे केवळ ध्यानधारणाच करून उपयोग नाहीये, तर त्याच्याबरोबर आपले सद्गुण, हृदयाचे 6 गुण वाढवणं हे अतिशय गरजेचं आहे. सैतानाची कास धरणाऱ्या लोकांचे काय होते, ईर्ष्या द्वेष व मत्सर करणाऱ्यांचे काय होते, याविषयी आपण चर्चा न करणे चांगले. अशा लोकांचे आत्मे त्यांच्या कर्माप्रमाणे विविध योनींमध्ये अनंत काल भटकत राहतात. त्यांना परत मनुष्य जन्म मिळत नाही. हे समजून, हे लक्षात घेऊन माणसाने गुन्हेगारी कृत्ये करणे सोडली तर खूप चांगले होईल. त्यानंतर दुर्गा प्रश्न विचारत आहेत श्रीदत्तांना. एक प्रश्न संवाद इथं दिलेला आहे. योगी देहासहित निराकार होतात. जे आता उल्लेख आलेला आहे की देहाचं भान सुद्धा राहत नाही योग्याला. तर योगी देहासहित निराकार होतात. त्यांचे देह वायूचे असतात. त्यात पृथ्वी तत्व, आपतत्व नसते, असे आपण म्हटले आहे. ही अवस्था प्राप्त होण्यासाठी कुठल्या मंत्राचा जप करतात, कोणती साधना करतात, असा दुर्गांनी प्रश्न विचारलेला आहे श्रीदत्तांना. तर ते उत्तर देत आहेत. त्यांना काय उत्तर हवंय की योगांचा देह हा वायूचे असतात, त्यात पृथ्वी तत्व आणि आपतत्व नसते. तर ही अवस्था प्राप्त होण्यासाठी कोणती साधना करतात. या साधना अतिशय गुप्त असतात. आता ही खूप हायर लेवलच्या साधना आहेत, तर या उघड करता येत नाहीत. काही ज्ञान आहे ते त्या साधकाची अवस्था पोहोचल्यानंतरच त्याला द्यावं लागतं. आधीच ज्ञान देऊन त्याचा उपयोग होत नाही. त्यामुळं काही साधना या अतिशय गुप्त असतात, त्या उघड करता येत नाही. मी तुम्हाला फक्त इतकेच सांगतो की ईश्वर हा शब्दांच्या पलीकडे आहे. त्यामुळे तेथे कुठलाही शब्दच चालत नाही, कुठलाही मंत्र चालत नाही, जप चालत नाही, ओम ही चालत नाही. या सर्व साधनांच्या पलीकडे जावे लागते. सुरुवातीला ही साधना वापरायची असतात,
परंतु ही सर्व साधनं वापरून झाल्यानंतर त्या सर्व पलीकडे आपल्या मनोलय अवस्थेमध्ये आपल्या भावभावनांच्या तरंगाच्या रूपाने त्या ईश्वरामध्ये विलीन व्हायचं असतं. निर्विकल्प समाधी प्राप्त झाल्यानंतरच पुढील मार्ग सांगितला जातो. या सर्व प्रक्रियेनंतर निर्विकल्प समाधी प्राप्त होते आणि त्यानंतरच पुढचा मार्ग सांगितला जातो. अशा साधनांमध्ये कुठल्याही प्रकारच्या शब्दांचा उच्चार नसतो. तेज, वायू व आकाश या तत्वांवर आधारित साधना असतात. बघा, पुढच्या साधना ह्या कसल्या हायर लेवलच्या आहेत. म्हणजे आपण आतापर्यंत अफर्मेशन, वेगवेगळ्या ज्या हे जे ऐकलं की मंत्र, जप, स्तोत्र, इतर वाचन आणि ध्यान धारणा आणि भावनांच्या रूपानं 6 हार्ट वर्चुअल सगळे केले. परंतु या पुढची साधना जी आहे ती तेज, वायू व आकाश या तत्वांवर आधारित आहे. ती त्या तत्वात जाऊन आपल्याला त्या साधना करायच्या असतात. अशा रीतीने योगी सूक्ष्म होऊ लागतो. आपल्याला ही तत्व शिवसर्वोदय शास्त्रामध्ये शिकायला मिळणार आहेत 5व्या भागामध्ये. मॅडमनी सांगितलेलं आहे की ही जी तत्व आहेत ती 5व्या भागामध्ये शिवसर्वोदयची आपल्याला शिकायला मिळणार आहे. अशा 5व्या रीतीने नाही, चौथ्या. चौथ्या भाग. आता मुद्रा आणि प्राण भाग 3रा आणि चौथा तत्वांवर घेणार आहोत आपण. ओके, खूप धन्यवाद मॅडम. अशा रीतीने योगी सूक्ष्म होऊ लागतो. सूक्ष्म झाल्यानंतर अतिसूक्ष्म व्हावे लागते. मग शून्यातील साधना सुरू होतात. येथे योगी शून्य होतो. मग महाशून्यातील साधना सुरू होतात. अशा प्रकारे हा अतिशय गूढ मार्ग आहे. अशा योग्यांना संसारी जगामध्ये जर राहावे लागत असेल तर एक मायावी देह निर्माण करून तो या व्यवहारी जगात ठेवून देतात व मूळ निर्गुण निराकार अशा देहाने निराकाराच्या साधना करत राहतात. म्हणजे हे योगी 2 देह धारण करतात साधना करण्यासाठी. एक देह मायावी देह निर्माण करतात की जो व्यवहारी जगासाठी असतो, आणि जो मूळ निर्गुण निराकार देह आहे या देहाने निराकाराच्या साधना करत राहतात. मायावी देह ईश्वरी कार्य करतो किंवा त्याचे जे असेल ते प्रारब्ध तो भोगत राहतो. आजही असे योगी भारतात गुप्त रीतीने तपस्या करत आहेत. बघा, 2 देह धारण करून हे योगी आजही भारतामध्ये अनेक योगी तपस्या करत आहेत. तर इथं संत एकनाथांचं एक श्लोक दिलेला आहे, ओवी दिलेली आहे की आपण यापूर्वी सर्वांनी ऐकलेली आहे, परंतु त्याचा अर्थ आपल्याला हवा असा कधी समजला नव्हता. फार छोटी छान ओवी आहे बघा. वारियाने कुंडल हाले, डोळे मोडीत राधा चाले. हे एका भारुडामध्ये घेतलं होतं एकनाथांचं भारुड आहे. तर हे वारी आणि कुंडल हाले याचा अर्थ काय आहे एकनाथांच्या भाषेमध्ये, त्यांना काय सांगायचे सर्वांना. एकनाथांच्या प्रसिद्ध भारुडातील ही ओळ घराघरातून अतिशय चवीने म्हटली जाते, पण अर्थाचा कोणीच विचार करत नाही. वारी याने म्हणजे सोहम साधनेने. बघा, वारा म्हणजे त्यांनी सोहम साधनेला वारी याने असे म्हटलेले आहे. म्हणजे ज्यावेळेला आपण सोहम साधना करतो, ज्या वेळेला श्वासोच्छ्वास घेतो त्यावेळेला श्वासाचा येणारा आणि जाणारी हवा आहे त्या हवेला, त्या श्वासाला त्यांनी वारी याने असा अर्थ दिलेला आहे. अर्थात वारा म्हणजे श्वास. श्वासाच्या वरून खाली वाहणाऱ्या अखंड धारांना कवीने राधा म्हटलेले आहे. राधा म्हणजे धारा, राधा म्हणजे कुंडलिनी शक्ती. कुंडल हाले म्हणजे निद्रिस्त कुंडलिनी जागृत होते. कुंडल हाले म्हणजे निद्रिस्त कुंडलिनी जागृत होते. श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने म्हणजेच
सोहम साधनेने कुंडलिनी शक्ती जागृत होते व आळोखी पिळवतेत नाग मोडी वळणे घेत ही सहस्रार चक्राकडे जाते. असा वरील भारुडातील ओवीचा अर्थ आहे. तर आता ज्ञानेश्वरांचा 6वा अध्याय मी म्हणते की नाही, तो सगळा या कुंडलिनी योगावर आहे. आणि मी हो. शारदा मॅडम म्हणालेले आहेत, पण शारदा मॅडम तुम्ही आठवणच केली नाही, कधी घेणार आहात ते. तर आता ते जरा आपण घेणं गरजेचं आहे. कारण संपूर्ण आता ह्या एका ओळीतला तुम्हाला अर्थ कळला, तसं ज्ञानेश्वरांचा जर ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय आपण घेतला ना, तर तुम्हाला खूप रहस्य अजून कळणार आहेत. आणि ज्ञानेश्वरांनी सुद्धा किती गुणगान केलंय कुंडलिनीचं, हे तुम्हाला हो. कळेल. कारण मी जेव्हा वाचलं ते, त्याचा वाचताना सुद्धा ओव्यांचे जे विश्लेषण करतात ना, एकेका ओळीवर हा एक-एक पान लिहितात, तसं हा आपल्या हा जवळ हवंय. तर आपल्याला खरं रहस्य त्या एक-एक ओव्यांमध्ये दडलेलं कळणार आहे. तर शारदा बरोबर आहे. मॅडम, आज तुम्ही ऐकत असाल तर मला टाका, कधी करणार आहात तुम्ही? आणि आपण जरूर 6वा अध्याय घेऊयात. घ्या मॅडम पुढे. चालेल. ओके ओके. तर या पुढचं प्रकरण श्री दत्त प्रसंग असं आहे. अरण्यामध्ये श्री स्वामीजींकडे जाण्याचा आनंद काही वेगळा होता. या आनंदाच्या भरात 8 मैल म्हणजे 13 किलोमीटर आम्ही चालत असू, तेही डोक्यावर ओझे घेऊन. आमच्या सामानाच्या बॅगा उचलून नेण्यास कोणी माणूसही मिळत नसे. बऱ्याच वेळा अल्पा मेघली माझ्याबरोबर असायच्या. कधी कधी आम्ही 4-5 माणसांचा ग्रुप करून जात असू. तो आनंद अवर्णनीय असा होता. श्री स्वामीजी खूप दयाळू व प्रेमळ असल्यामुळे आपल्याकडे येणाऱ्या गोरगरिबांना ते नेहमी जवळील सर्व वस्तू वाटून टाकत असत. पैसे, कपडे अशा सर्व वस्तू ते वाटून टाकत. एकदा श्री स्वामीजी मला म्हणाले, मी दत्त आहे, तुम्ही महालक्ष्मी आहात. माझी झोळी भरत राहा. मला गोरगरिबांना वस्तू व पैसे वाटण्यात खूप आनंद होतो. मी हो म्हणाले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी जितके देत राहिले त्याच्या हजारो पटीने मला मिळत राहिले. कोणालाही सांगून खरे वाटणार नाही, इतके अद्भुत कार्य त्यांनी माझ्याकडून करून घेतलेले आहे. देणारे तेच असतात, कार्य करणारे तेच असतात, आपल्याला निमित्त करीत असतात. परंतु निमित्त होण्यासाठी किंवा सिद्ध पुरुषांचे माध्यम होण्यासाठी आपल्या अंगी सुद्धा काही सद्गुण असावे लागतात, काही सत्प्रवृत्ती असावे लागतात. खूप लोक मला विचारतात की आम्ही काय केले असता ईश्वराची प्रसन्नता आम्हाला प्राप्त होईल किंवा एखाद्या सिद्ध पुरुषाची कृपा आम्हाला प्राप्त होईल. अशा सर्व सद्भक्तांना माझे असे सांगणे आहे की पुढील सूचनांप्रमाणे जर तुम्हाला वागणे जमले तर परमेश्वराची, देवदेवतांची, सिद्ध पुरुषांची कृपा नक्कीच प्राप्त होईल. ते तुम्हाला आपले माध्यम बनवतील व तुमचे सर्व जीवन प्रकाशमय होईल. तुम्ही सदैव प्रकाशातच राहाल. कुठल्याही गोष्टीची कमतरता तुम्हाला पडणार नाही. ईश्वर तुम्हाला भरभरून देईल. यासाठी पुढील सद्गुण आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. खूप सोप्या गोष्टी आहेत या, की काही खूप अवघड तपश्चर्या नाहीयेत कोणत्या. खूप सोप्या सोप्या गोष्टी आहेत. परंतु या सोप्या गोष्टीच नित्य आचरणात आणणं खूप गरजेचं आहे. त्याच्यात सातत्य असणं हे फार गरजेचं आहे. तर अशा काही 6-7 गोष्टी आपल्याला वनिताताईंनी पुढे सांगितलेल्या आहेत. पहिलं म्हणजे आतून बाहेरून मन अगदी सरळ असावं लागतं. आपल्याला मॅडम हे नेहमी सांगत असतात की आत एक आणि बाहेर एक असं नाही पाहिजे. जे काही तुमच्या भावभावना असतील, जे आतमध्ये भावना आहे तीच, जे पोटी ते ओठी, हे असं सर्व सरळ मन असावं लागतं. दुसरी गोष्ट म्हणजे आत एक व बाहेर असे किंचितही असता कामा नये. कारण त्यांना सर्व काही कळत असते. त्यांच्यापासून काहीच लपून राहत नाही. म्हणजे आपण सिद्ध पुरुषांची कृपा प्राप्त करण्यासाठी हे सगळं करतोय. मग त्या सिद्ध पुरुषांना आपण किती स्वच्छ आहोत, आपण आत काय विचार करतोय आणि बाहेर काय बोलतोय हे सगळं समजत असतं. सद्गुरूला खुश करण्यासाठी नाटके करणे, प्रलोभने दाखवणे असे प्रकारच करू नयेत. कारण सत्पुरुषाच्या आसपास अनेक देवता असतात.
व वेळोवेळी ते त्यांना सर्व गोष्टींची माहिती पुरवत असतात. त्यासाठी सचोटी आणि प्रामाणिकपणा हा महत्वाचा आहे. पराकोटीची नम्रता असावी लागते, परंतु ती नम्रता जन्मसिद्ध असावी लागते. नम्रतेचा आणलेला खोटा आव हा सत्पुरुषांच्या तात्काळ लक्षात येतो. म्हणजे कोण तात्पुरतं नम्रता दाखवते आणि कोणाच्या खरी अंगी नम्रता बांधलेली आहे हे लगेच सत्पुरुषांना समजतं. तुमच्या सूक्ष्म देहामध्ये जे बदल घडतात ते त्यांना दिसत असतात. तुमचा ऑरा त्यांना दिसत असतो. तुमच्या पाठीमागे असणाऱ्या चांगल्या वाईट शक्ती सुद्धा त्यांना दिसत असतात. म्हणजे त्यांच्यापासून आपण काहीच लपवून ठेवू शकत नाही. सत्पुरुषांविषयी मनात शंका असू नये. मनात शंका असेल तर त्या सत्पुरुषाकडे जाणे सरळ बंद करावे. म्हणजे कोणतीही शंका घेऊन, कोणतेही डाऊट्स घेऊन सत्पुरुषांकडे जाऊ नये. या सत्पुरुषाचा मार्ग मी सोडला आहे असे खुशाल जाहीर सांगावे. जर मनात डाऊट असतील तर त्यांच्याकडे जाऊ नये. याने काहीही नुकसान होत नाही. या उलट मनात विश्वास नाही, श्रद्धा नाही, खूप शंका आहेत, पण काय करणार आम्ही, फक्त हजेरी लावण्यापुरते सत्पुरुषांकडे जातो. असे वागणाऱ्या लोकांचे खूप नुकसान होण्याची शक्यता असते. कारण वातावरणातील देवदेवतांना अशी माणसे आवडत नाहीत. म्हणजे आत एक बाहेर एक, केवळ करायचं म्हणून जायचं सत्पुरुषांकडे असं न करता, जर तुम्हाला डाऊट्स असेल, जर काही शंका असतील मनात त्या सत्पुरुषांविषयी, तर तुम्ही सरळ त्यांच्याकडे जाणं बंद करा, असं स्वामीजी वनिताताई आपल्याला सांगत आहे. आपण जी काही सेवा अथवा भक्ती करतो त्यातून जे पुण्य तयार होते त्या पुण्याचे 4 वाटे होतात. तर हे जे काही आपण भक्ती सेवा केलेली आहे ते 4 वाटे कुठे कुठे जातात, 4 प्रकारे ते डिस्ट्रीब्यूट कसे होतात. तर पहिला, पूर्वजन्मातील प्रारब्ध शुद्ध होण्याला पुण्याई पहिली खर्च होते. पूर्वजन्मातील प्रारब्ध शुद्ध करण्यासाठी काही भाग त्यातला खर्च होतो. दुसरा, पूर्वजांचा उद्धार होण्यात पुण्याई खर्च होते. आपले जे पूर्वज आहेत त्यांचा उद्धार होण्यासाठी सुद्धा आपली पुण्याई गरजेची आहे आणि ते खर्च होते. या जन्मामध्ये आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यामध्ये सुद्धा पुण्याई खर्च होते. आणि चौथा म्हणजे आपल्या पुढील जन्मात उपयोगी यावी म्हणून थोडीफार पुण्याई शिल्लक ठेवली जाते. सर्वसाधारणपणे पुण्याईचे असे 4 वाटे होतात. म्हणून प्रतिक्षण आपली पुण्याई कशी वाढत राहील याचा विचार करून वागावे लागते. अशा प्रकारे जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेने पथ्ये सांभाळावे, असं इथं म्हणजे ज्यांना हे सर्व काही सत्पुरुषांच्या बरोबर राहायचं आहे, ज्यांना माध्यम बनायचं आहे, ज्यांना सद्गुण अंगी मानवायचे आहेत, त्या लोकांनी या सर्व मात्रा, ही सर्व पथ्ये सांभाळावी लागतील, असं वनिताताई इथं सांगत आहे. याचे भान ठेवून वागल्यास निश्चित प्रगती होते, चांगले अनुभव येतात व ईश्वराचे माध्यम होण्याची पात्रता अंगी येते. पुढचं प्रकरण निमित्त या नावाचं आहे. अर्जुनाला निमित्त करून परमेश्वराने जगाला गीता सांगितली, ब्रह्मज्ञानाचा मार्ग सांगितला. श्री ज्ञानेश्वरांना निमित्त करून ब्रह्मज्ञान आणखी सविस्तरित्या सांगितले. तेच ब्रह्मज्ञान किंवा आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग परमेश्वराने श्री स्वामी दत्तावधूतांना निमित्त करून तुम्हा आम्हाला उपलब्ध करून दिला आहे. मला निमित्त करून ते सर्व साहित्य प्रकाशित करून घेतलं. वनिताताईंना निमित्त करून सर्व साहित्य त्यांच्याकडून प्रकाशित करून घेतलं. असे हे परमेश्वराचे कार्य परमेश्वरच करत असतो. कोणाला तरी निमित्त करतो. प्रकाशनाव्यतिरिक्त माझ्या हातून इतरही काही कार्य करून घेतलेली अशी काही अद्भुत कार्य माझ्या हातून घडतील असे मला स्वप्नातही कधी वाटले नव्हते.
ईश्वराच्या हातचे बाहुले होण्यामध्ये अवर्णनीय आनंद असतो. यालाच निमित्त होणे असे म्हणतात. निमित्त होण्यासाठी कसे वागावे लागते, किती सद्गुण असावे लागतात, याविषयी आपण पूर्वीच सांगितलेले आहे. या प्रकाशन व ईश्वरी कार्याची सुरुवात कशी झाली याचे वर्णन मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. श्री स्वामीजींच्या दर्शनार्थ अरण्यात गेले असता श्री स्वामीजी मला म्हणाले, ताई, तुम्हाला माहीतच आहे की माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येकाचे ईश्वराच्या कृपेने खूप चांगले होते. त्याला चांगला मार्ग मिळतो. हे जरी खरे असले तरी या परमदयाघन ईश्वराची अशी इच्छा आहे की कोणालाही माझ्याकडे येण्याची कष्ट करण्याची आवश्यकता पडू नये. तपश्चर्येने मला प्राप्त झालेले दैवी ज्ञान व दैवी शक्ती लोकांच्या घरापर्यंत पोहोचावी. त्याने लोकांच्या आधी-व्याधी दूर होतील, समस्या दूर होतील, कष्ट दूर होतील, लोक सुखी होतील, ज्ञानी होतील व लोकांना अध्यात्माचा मार्ग मिळेल. म्हणून ईश्वराने मला पोथ्या व पुस्तके लिहिण्याची आज्ञा केली. हे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचण्याचे ईश्वर कार्य तुम्हाला करायचे आहे. म्हणजे स्वामीजींना जी दैवी शक्ती मिळालेली आहे, ईश्वर कृपा मिळालेली आहे, त्याच्यामध्ये अनेक दैवी ज्ञान व दैवी शक्ती पण आहेत. आणि या शक्तींच्या रूपानं त्यांनी अनेक पोथ्या पुस्तके लिहिलेली आहेत आणि त्यामुळं त्या पोथ्या पुस्तकांना सुद्धा शक्ती प्राप्त झालेली आहे. जे जे कोणी हे वेगवेगळ्या पोथ्या आणि अनेक पुस्तकं वाचतील, या पुस्तकांमधले असलेली शक्ती त्या साधकाचे जे काही समस्या असतील त्या लवकरात लवकर दूर करते. असे पुढे अनेक आपल्याला अनुभव येतील, आलेले आहेत या पुस्तकामध्ये, की ते त्या वाचून कोणाकोणाला काय काय अनुभव आले. तर हे कार्य करण्यासाठी, हे प्रकाशन करण्याचं काम या वनिताताईंना स्वामीजींनी दिलेलं आहे. श्री स्वामीजींनी असे सांगितल्यावर मी आनंदाने हो म्हणाले. आमचे प्रकाशन कार्य सुरू झाले. परमेश्वराच्या कृपेने त्याला इतका काही प्रतिसाद मिळाला की संक्षिप्त श्री गुरुचरित्र या पोथीच्या 20,000 कॉपीज 3-4 महिन्यात संपून गेल्या. संक्षिप्त श्री गुरुचरित्राच्या वाचनाने आम्हाला अतिशय दिव्य अनुभव आले असे सांगणारे हजारो पत्रे आम्हाला आली. श्री दत्त लीलामृत व श्री सिद्ध लीलामृत या पोथीच्या वाचनाने पूर्वजांचा उद्धार होतो, हे आम्हाला प्रथम अमेरिकेहून सुजाता माळवे हिने कळविले. त्यानंतर तशा प्रकारची शेकडो पत्रे आम्हाला ठिकठिकाणहून आली. श्री स्वामी समर्थ सप्तशती, श्री दुर्गा सप्तशती व श्री दुर्गा त्रिशती या पोथ्यांनीही दिव्य चमत्कार घडविले. ग्रहदोष, वास्तुदोष निघून जातात, पिशाच्य बाधा दूर होतात, करण्या दूर होतात, घरातील वातावरण शुद्ध होते असे सांगणारी हजारो पत्रे आमच्याकडे आजही उपलब्ध आहेत. यातील निवडक पत्रांवर आधारित ईश्वर भक्तीचे अनुभव नावाचं त्यांनी एक वेगळं पुस्तकच प्रकाशित केलेलं आहे. महाराष्ट्रातील लाखो घरांमध्ये आज पोथ्या श्रद्धेने व नित्य नेमाने वाचल्या जात आहेत. लोकांना ज्ञान व्हावे, ईश्वर प्राप्तीचा मार्ग मिळावा, अध्यात्मात प्रगती व्हावी म्हणून श्री स्वामीजींनी काही पुस्तके लिहिली. विशेष म्हणजे ही पुस्तके वाचल्यानंतर सुद्धा लोकांना दिव्य अनुभव आले. गद्य पुस्तके वाचल्याने लोकांना दिव्य अनुभव येतात, त्यांच्या समस्याचे निवारण होते. हा चमत्कार आमच्यासाठी सुद्धा अतिशय नाविन्यपूर्ण होता. फक्त आम्ही निमित्त होतो. करता करविता ईश्वर त्याचे कार्य करीत होता व आजही तो कार्य करीत आहे. रत्नागिरी येथील ओमकार आचरेकरला त्याच्या एका मित्राने पावसकर नावाच्या एका कुटुंबाविषयी माहिती सांगितली. ते खूप त्रासात व कष्टात आहेत असे तो म्हणाला. ओमकार याने कसलाही विचार न करता मानवी जीवनातील गूढ रहस्य भाग 1 ते 7 आपल्या मित्राकडे दिले व पावसकरांना द्यायला सांगितले. त्याप्रमाणे ओमकारच्या मित्राने ती पुस्तके पावसकरांना दिली. वस्तुतः अडचणीतून मार्ग मिळण्यासाठी, त्रास व कष्ट दूर होण्यासाठी लोक श्री स्वामी दत्तावधूतांनी लिहिलेल्या पोथ्या वाचतात. पोथ्यांची अनेक पारायणे करतात. काही लोक तर दिवसातून 5-5 वेळा संक्षिप्त गुरुचरित्र वाचतात, श्री दुर्गा त्रिशती वाचतात, श्री स्वामी समर्थ सप्तशतीची अनेक पारायणे करतात, श्री दत्त स्तोत्र व श्री दुर्गा स्तोत्र याचे दररोज 100 ते 200 पाठही करतात.
ओंकारला या उपासना मार्गाची काहीच कल्पना नसल्याने त्याने त्याची जवळची पुस्तके पाऊसकरांना पाठवून दिली. पण म्हणतात ना, ईश्वराची करणी अगाध असते. 4-5 दिवसांनी पाऊसकरांना फोन ओंकारला आला व ते म्हणाले, आचरेकर तुम्ही कोण हे आम्हाला माहित नाही. आम्ही तुम्हाला ओळखत नाही, पण तुम्ही आम्हाला अक्षरशः संकटातून सोडविले. तुमच्या मित्राने आम्हाला पुस्तके दिली. त्या दिवसापासून आम्हाला अतिशय दिव्य अनुभव येत आहेत. आम्ही ही पुस्तके वस्त्रात गुंडाळून पूजेत ठेवली आहेत व दररोज संध्याकाळी एकत्र बसून आम्ही त्या पुस्तकांचे वाचन करतो. आमच्या जीवनात प्रकाश पडला आहे. आमची सर्व संकटे दूर झालेली आहेत. तुम्हाला भेटण्याची खूप खूप इच्छा आहे. यावर ओंकारने उत्तर दिले, आपण जरूर भेटू. आपल्या सर्व पोथ्या त्यांना दे व नित्यनेमाने पोथ्या वाचायला सांग. ईश्वराच्या कृपेने त्यांचे सर्व कष्ट दूर होतील, असे ओंकारने मला फोन केले. श्री स्वामीजींनी लिहिलेल्या पोथ्या व पुस्तके मानवी जीवन उजळून टाकतात. असे अद्भुत सामर्थ्य श्री स्वामीजींनी पोथ्या व पुस्तकांमध्ये ठेवलेले आहे. का ठेवलेला आहे? तर स्वामीजींचा हेतू एकच आहे. दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस धर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाभो प्राणी जात. ज्ञानेश्वरी मधील या ओळीप्रमाणे श्री स्वामीजींचा हेतू असा आहे की जे जे दुरित आहेत, जे गरीब आहेत, कष्टी आहेत, समस्या ज्यांच्या आहेत, त्यांच्या जीवनातील अंधकार निघून जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, संपूर्ण विश्वाला स्वतःचा धर्म सूर्य सर्व विश्वानं तो पहावा. आपल्या नजरेतून संपूर्ण सूर्याचे दर्शन व्हावे, स्वतःच्या धर्माचं दर्शन व्हावं. जो जे वांछील तो ते लाहो, ज्याला जे हवं आहे ते सर्व काही मिळो. या प्राणी जी काय आहे पृथ्वी तलावर, त्या पृथ्वी तलावरील सर्व प्राणी जातीला जो जे वांछील म्हणजे इच्छा करेल, जो जे इच्छा करेल ते सर्व पूर्ण हो, असा या हेतूने या स्वामीजींनी ती पोथ्या आणि पुस्तकं लिहिलेली आहेत. तर असे पुढे बरीच प्रकरणं आहेत की कोणाला कशी अनुभूती आली हे पुस्तक वाचून. तर त्यातला एक अनुभव आहे निद्रानाशातून मुक्ती. पेण येथील विलास चिटणवीस यांना सुमारे 14 वर्षे निद्रानाशाचा रोग होता. 14 वर्षे. रात्री ते जेव्हा झोपण्यासाठी अंथरुणावर पडत तेव्हा त्यांच्या कानाशी कुठल्या तरी शक्तीच्या टाळ्यांच्या आवाजाने त्यांची झोप उडत असे व त्यांना रात्रभर जागे राहावे लागत असे. म्हणजे हा निद्रानाश आहे हा अशा प्रकारचा होता की त्यांच्या कानाशी कोणती तरी शक्ती टाळ्या वाजवायची आणि त्या आवाजाने त्यांची झोप उडत असे. आणि हा त्यांना त्रास 14 वर्ष होता. मग त्यांच्या एका नातेवाईकानं त्यांना संक्षिप्त श्री गुरुचरित्र दिले. विलास चिटणवीसांनी संक्षिप्त श्री गुरुचरित्र वाचायला सुरुवात करताच त्यांना एक स्वप्न पडले. स्वप्नामध्ये त्यांना भगवान दत्तात्रेय दिसले. भगवान दत्तात्रेयांनी त्यांना उजवा हात वर करून आशीर्वाद दिला व ओम द्राम दत्त गुरु या मंत्राचा सतत जप करत राहा असे सांगितले. भगवान दत्तात्रेयांनी डाव्या हाताने त्या दुष्ट शक्तीला पकडले होते जी गेली 14 वर्षे चिटणवीसांना सतावत होती. असं त्यांना स्वप्न दिसलं बरं का, जसं पुस्तक वाचायला सुरुवात केली तशी. भगवान श्री दत्तात्रेयांनी त्या दुष्ट शक्तीचे अक्षरशः मुटकुळे बांधले व भूगर्भातील खाचेमध्ये त्या शक्तीला टाकून दिले. भूगर्भातून ती कधीही परत वर येणार नाही अशी व्यवस्था केली. त्या दिवसापासून चिटणवीसांना एकदम शांत झोपू लागले. सप्टेंबर 2009 मध्ये अचानक चिटणवीसांचे बोलणे असंबद्ध होऊ लागले. काही दिवसांनी काय झालं, त्यांचं वाचन चालूच होतं. चिटणवीसांचं वाचन संक्षिप्त गुरुचरित्राचं वाचन चालू होतं. काही दिवसांनी काय झालं, अचानक एक दिवस चिटणवीसांचे बोलणे असंबद्ध होऊ लागले. बोलताना जीभ का अडखळते म्हणून डॉक्टरांना दाखवले. डॉक्टरने MRI काढायला सांगितले. यावरून असे निदान केले गेले की 8-10 दिवस मेंदूमध्ये रक्तस्राव होत असून मेंदूचे ऑपरेशन करणे अतिशय आवश्यक आहे.
ऑपरेशन मध्ये प्राण जाण्याची किंवा एखादा अवयव निकामी होण्याची शक्यता डॉक्टरांनी बोलून दाखवली. परंतु श्री दत्त उपासनेमुळे चिटणवीसांना खूपच मनोबल प्राप्त झाले होते. ऑपरेशन 100% यशस्वी झाले. शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी जेव्हा डोळे उघडले तेव्हा त्यांना हॉस्पिटलच्या भिंती अष्टगंधाच्या रंगाने रंगवलेल्या व प्रकाशमान दिसल्या. यामध्ये त्यांना अष्टविनायक व इतर अनेक देवदेवतांची दर्शने झाली. तर बरेच जे साधक आहेत त्यांना असे खूप वेगवेगळे म्हणजे त्यांची समस्या तर सुटलेलीच आहे, परंतु त्यांना स्वप्नातही बऱ्याच येऊन दत्तगुरूंनी आशीर्वाद दिलेले आहेत आणि त्यांच्या नुसती समस्या सुटली नाही तर त्यांना अशी अनेक वेळेला वेगवेगळ्या गोष्टींची प्रचिती आली आहे की स्वतः दत्तगुरू दिसतात किंवा असे काही इतर देवदेवता दिसतात, असे त्यांना बऱ्याच भक्तांचे असे अनुभव आहेत. तर पुढचं प्रकरण आहे प्रभाव श्री दत्त स्तोत्राचा. कळंबोली येथील अमोल महामुलकर यांची पत्नी वर्षा एकदा गावाला गेली होती. तेथून ती जेव्हा परत आली तेव्हा तिला बघून अमोलला अतिशय धक्का बसला. कारण त्याची पत्नी वर्षा पुरुषी आवाजात बोलत होती. वर्षाच्या मुखाने पिशाच्च बोलू लागले, ही तुझी पत्नी नसून माझी पत्नी आहे. यापुढे ही घरातील काही कामे करणार नाही. सगळी कामे तुलाच करावी लागतील. यावर अमोल आपल्या पत्नीला, तुला काय वेड लागले काय? तू अशी वेड्यासारखी काय बडबडतेस असे म्हणाला. तेव्हा वर्षाने चक्क अमोलला मारायला सुरुवात केली. घरातील भांडी त्याच्यावर फेकून मारू लागली. अमोलच्या घरात असे प्रकार नेहमीच घडू लागले. यावरून अमोलच्या लक्षात आले की वर्षाला पुरुष पिशाचाची बाधा झाली असून त्यावर काहीतरी दैवी उपाय करणे आवश्यक आहे. अमोल तांत्रिक मांत्रिक सगळ्याकडे जाऊन आपल्या समस्या सांगू लागला व ते सांगतील ते उपाय करू लागला. यामध्ये त्याने लाखो रुपये खर्च केले. तो एकदा वनिता बुक्स मध्ये पुस्तके विकत घेण्यास गेला असता अरुण दाभोलकर याने त्याला श्री दत्त स्तोत्र दिले. या नाईकने अमोल महामुलकर याला सांगितले, श्री स्वामी दत्त अवधूतांची पुस्तके व पोथ्या वाचल्याने लाखो लोकांचे कल्याण झाले आहे. तू हे पुस्तक घे. सध्या माझ्याकडे हे श्री दत्त स्तोत्र आहे. या दत्त स्तोत्राची तुला झेरॉक्स काढून देतो आणि या दत्त स्तोत्राने पाठ केल्याने पिशाच्च्या बाधेतून तिची सुटका होईल. तर तू हे पुस्तक नक्की वाच म्हणून ते त्यांना पुस्तक देतात. पिशाच्य बाधेच्या त्रासाला वर्षा अगदी कंटाळून गेली होती. पिशाच तिला विविध मार्गाने छळत होते. श्री दत्त स्तोत्र हातात पडल्याबरोबर तिने त्या स्तोत्राचे सतत पाठ करायला सुरुवात केली. श्री दत्त स्तोत्राचे दररोज 100-150 पाठ ती करू लागली. 2-3 दिवसातच पिशाच्याचा त्रास अनेक पटीने कमी झाला आहे हे तिच्या लक्षात आले. आपण दत्त स्तोत्राचे पाठ करतो म्हणून आपल्याला पिशाचे त्रास देऊ शकत नाही अशी तिची खात्री झाली व ती सतत दत्त स्तोत्र म्हणू लागली. असे 5-7 दिवस गेल्यानंतर एक दिवस अमोल घरात असताना वर्षाच्या अंगामध्ये पिशाच्याचा संचार झाला व त्या पिशाच्याने अमोलचा हात धरून आपल्या जवळ बसवले आणि अमोलला म्हणाला, मी गेली अनेक वर्षे पिशाच योनीत यातना भोगत होतो. वर्षाने जे श्री दत्त स्तोत्राचे पाठ केले त्या पाठाने मला सद्गती प्राप्त झाली आहे. माझा उद्धार झाला आहे. मी वर्षाचे शरीर सोडून जात आहे. तुम्ही या दत्त स्तोत्राचे पाठ करत राहा. हा मार्ग सोडू नका. स्वतःचा उद्धार करून घ्या. असे सांगून त्या पिशाच्याने वर्षाचे शरीर सोडले व पिशाच्य बाधेतून वर्षाची सुटका झाली. सर्व प्रकारच्या बाधा ग्रह पीडा निवारण करणारे प्रभावी श्री दत्त स्तोत्र पुढे देत आहे. या श्री दत्त स्तोत्राचे कमीत कमी 108 पाठ करावे. जास्त पाठ केल्यास खूप दिव्य अनुभव येतात. तर हे पुढे दत्त स्तोत्र फक्त 8 श्लोकांचं आहे. आपण ते आज नृसिंह महाराजांच्या निजागमनाच्या
दिनाच्या निमित्तानं आपल्या समोर आले तर ते आज वाचूया. श्री दत्त स्तोत्र. अत्रिपुत्रो महातेजा दत्तात्रेयो महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपापै प्रमुच्यते. मुण्डनं कोपिनं भस्मं योगपट्टं च धारयन् शैली शृङ्गी तथा मुद्रा दण्डपात्रजिनासनम् कन्थादोपन्धाधारी कण्ठमालाञ्च पादुकाम् कर्णकुण्डलधारी च सिद्धो हि भ्रमते महिम् दत्तात्रेयो महादेवो विष्णुरूपो महेश्वरा स्मरणात् सर्वपापानि नश्यन्ते नात्र संशयः माता पूरनिवासी च देवो दत्तात्रेयो मुनि नित्यस्नानं प्रक्रूरते भागीरथ्या दिने दिने दत्तात्रेयो हरिसाक्षात् वसन्ते सह्यपर्वते भक्तानां वरदो नित्यं सह देवश्चिन्तितं मया नागधरो देवो मुकुटादि समन्विता पुष्पमालाधरो देवो स देवो वरदो मम अत्रिजो देवदेवेशो मातुर्लिङ्गधर प्रभु सर्वसौभाग्ययुक्तिश्च भक्तानां वरदा सदा. श्री दत्तस्तोत्रम संपूर्णम. असं हे दत्तस्तोत्र खूप प्रभावी आहे. असंच एक ह्या गुरुचरित्राचा अजून एक अनुभव एका व्यक्तीने प्राची पाटील या मुलीनं तिचा अनुभव कळवलेला आहे. प्राचीच्या घरामध्ये पिशाच्य शक्तीचे अस्तित्व होते. त्यामुळे घरात सतत भांडणे होत. कष्ट व मेहनत करून कितीही कमावले असले तरी पुरे पडत नसे. घरातील सर्वांची मने दिवस रात्र चिंता काळजी भीती यांनी व्यापलेली असायची. यावर कहर म्हणजे घरामध्ये अदृश्य सृष्टीतील आवाज ऐकू यायचे. हे आवाज दिवसा व रात्री झोपल्यावर सुद्धा यायचे. त्यामुळे झोपही पुरेशी नसे आणि घरातील सर्वजण हैराण झाले होते. प्राचीचे एक हॉटेल होते. या हॉटेलमध्ये घरातील सगळे खूप मेहनत करायचे, परंतु या हॉटेलला पुरेसे उत्पन्न मिळत नव्हते. अशा प्रकारे ते कुटुंब गांजलेले होते. एकदा त्यांच्या हॉटेलमध्ये एका सद्भक्ताने प्राचीच्या आईला श्री स्वामी दत्तावधूत यांच्या पोथ्या पुस्तकांविषयी माहिती दिली. तर हे तुम्ही वाचा म्हणून त्यांनी संक्षिप्त गुरुचरित्र प्राचीच्या आईला दिले. संक्षिप्त श्री गुरुचरित्र वाचायला सुरुवात केल्यानंतर प्राची व प्राचीच्या घरातील लोकांना असा अनुभव आला की पूर्वी जे आवाज अस्पष्टपणे ऐकू येत तेच आवाज अदृश्य सृष्टीतून स्पष्टपणे ऐकू येऊ लागले. यातील काही आवाज म्हणू लागले की आम्ही पिशाच्च आहोत. गेली 16 वर्षे आम्ही तुमच्या घरात अशांती निर्माण करत आहोत. भांडणे लावून देत आहोत. तुम्हाला सर्व प्रकारे त्रास देत आहोत. धंदा उद्योगात तुम्हाला जे नुकसान होत आहे ते आम्हीच करत आहोत. पण तुम्ही आता जे वाचन सुरू केले आहे त्या वाचनामुळे आम्हाला तुमचे घर सोडून जावे लागणार असे वाटते. पिशाच्चांबरोबर असे संवाद होऊ लागले. एक दिवस एक वेगळाच आत्मा प्राची समोर प्रकट साकार झाला. त्याने सांगितले, मी तुझा काका. माझे नाव आनंद गंगाधर पाटील. कंपनीत काम करताना स्फोट झाल्याने प्राचीच्या काकांचा मृत्यू झाला होता याची आठवण त्या आत्म्याने करून दिली. प्राचीच्या काकांचा आत्मा प्राचीला म्हणाला, तू जे संक्षिप्त श्री गुरुचरित्र वाचन करत आहेस त्याने तुझ्या घरातील पिशाच्य शक्ती घर सोडून जात आहे. हे वाचन कधीही थांबवू नका. तुझ्या घरामध्ये जी अशांती आहे ती पिशाच्य शक्तींमुळे आहे. दुसऱ्या दिवसापासून प्राचीच्या घरात सुखशांती नांदू लागली. म्हणजे त्यांनी जे गुरुचरित्र वाचन केलं त्यानंतर ते घरातील आत्मे सर्व निघून गेलेले आहेत. अशा प्रकारे त्या घरामध्ये सुख शांती नांदू लागली. त्यानंतर
एका व्यक्तीचं, एका साधकाचं व्यसन सुटलेलं आहे या वाचनामुळे. खूप खूप अनुभव इथं पुढे दिलेले आहेत सर्वांनी वेगवेगळे, की कसं या वाचनातून, वेगवेगळ्या वाचनातून प्रत्येकाला आपल्या आपल्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी खूप मदत आणि लवकरात तात्काळ मदत झालेली आहे. असं नाही की खूप दिवस लागतील बरं व्हायला, असं काही झालेलं नाहीये. तर ती त्यांची अडचण फार पटकन संपलेली आहे. श्री प्रभाकर मुळे यांचा एक अनुभव आहे पुढं. प्रभाकर मुळे यांना काका असे म्हणत. काका सॉलिसिटर होते व एका सॉलिसिटर फर्म मध्ये भागीदार होते. काकांना ती फर्म सोडा असे स्वामीजी सतत सांगत होते. काकांच्या स्वभावानुसार आपण काय करायचे असा ते विचार करत होते. ती भागीदारी फर्म सोडायला काकांनी 6 महिने लावले. त्या दिवशी काकांनी फर्म सोडली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी काकांना MACBची 36 आर्बिट्रेशन्स मिळाली आणि श्री स्वामींच्या कृपेने शेवटपर्यंत पैशाचा ओघ येत राहिला. डिसेंबर 2000 मध्ये श्री दत्त जयंतीच्या दिवशी भगवान दत्तात्रेयांनी काकांना स्वप्नात दर्शन देऊन एक विशिष्ट मंत्र दिला व त्यांना जप करण्यास सांगितले. आतापर्यंत तू जी काही सेवा केली ती तुझे गतजन्मीचे प्रारब्ध शुद्ध झाले असून तू जी काही सेवा करशील याचा उपयोग तुझ्या पुढील जन्मासाठी होईल. संक्षिप्त गुरुचरित्र श्री स्वामी समर्थ सप्तशती श्री दुर्गा सप्तशती श्री दुर्गा त्रिशती श्री दत्त लीलामृत श्री सिद्ध लीलामृत या श्री दत्तावधूतांनी लिहिलेल्या पोथ्यांचे सर्वांना चांगले अनुभव आलेले मॅडम आहे. पाणी पिया. एकदा चला मी त्यांच्याकडे ध्यान, मॅडम पाणी पिया. चला मी ध्यान घेते, थांबा आता. पाणी प्या जरा, तुमच्या ओके घशाला हे झालंय. ओके ठीक. तर या पोथ्यांचे अनुभव खूप छान आहेत. मी 1-2 वर्ष वाचत होते स्वामी समर्थांची पोथी आणि सप्तशती, आणि या पोथ्या खूप शॉर्ट आहेत, खूप छोट्या आहेत, हँडी आहेत. कुठेही पर्समध्ये आपण टाकून घेऊन जाऊन वाचू शकतो अशा आहेत, किंवा नुसत्या पर्समध्ये जरी ठेवल्या तरी त्याचे व्हायब्रेशन्स आपल्याला प्राप्त होतात. आता हे सर्व काय गोडबंगाल असतं अनुभव येण्याचं म्हणा, त्याला एकच हे आहे की आपली श्रद्धा असेल तर फळ येणार नाही तर काहीच येणार नाही. आणि ह्याच्यात जे शब्द असतात त्याचे व्हायब्रेशन्स असतात, त्याची ऊर्जा असते. जसं आपण बघितलं पेंडुलमनी आपण खूप पहिला जो कोर्स चालू होता त्यातच दाखवलेलं आहे 21 दिवसाचा आयुष्य बदलामध्ये, की आपण जर मंत्र लिहिलेले त्या मंत्र्यांच्या वहीची ऊर्जा वेगळी असते. साधं आपलं आता कोऱ्या कागदाची आपण बघितली ऊर्जा वेगळी. कागदांवर काही जॉमेट्रिकल शेप असेल तर त्याची ऊर्जा वेगळी. लाईट कोड्स दिले होते मी शिबिरामध्ये. आता तुम्ही मॅडमच्या पुस्तकात, सुलक्षण मॅडमच्या पुस्तकात वाचता, की आता ही लाईट कोड लँग्वेज ब्रह्मांडाची कम्युनिकेशनची लँग्वेज आहे. आणि हे लाईट कोड्स मी त्यांना वैयक्तिक देऊन त्याची पण ऊर्जा बघितली होती. आता हे काढायचेत आपल्याला पिरॅमिडच्या भिंतींवर. तर जॉमेट्रिकल शेप्स म्हणा किंवा आपले जे काही स्वस्तिक आहे, रांगोळीतलंही आपण बघितलं. यामध्ये सगळ्या व्हायब्रेशन्स रूपी ऊर्जा आहेत. ऊर्जा जास्त आहेत. मग ज्यावेळेला हे स्वामींची पोथी आपण आणतो, त्याला एक कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस लाभलेला आहे. हा कन्सेप्ट तुम्ही अजिबात लक्षात घेत नाही. कारण मी प्रश्न विचारला होता, आपल्याला एवढे अनुभव का येत आहेत? आता शिवसरोदय शास्त्र शिकले, धपाधपा अनुभव चाललेत. भराभर अनुभव येतायत. पूर्वी कधी नव्हते आले तितके येतायत. तर प्रश्न विचारला होता, हे काय येत आहेत? काही लिहिलं तुम्ही ते ठीक आहे.
पण एकाचाही कोणाचा कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस हा पॉइंट आला नाही, की जो महत्वाचा आहे. आणि दुसरा पॉइंट होता ग्रुप कॉन्शियसनेस. आणि अमृता मॅडम, अनुजा मॅडम तुम्ही उत्तरं लिहू नका म्हटलं होतं. कारण मला वाटत होतं की त्या लिहितील. तर अनुजा मॅडमच्या उत्तरात पण ते आलं नव्हतं. अमृता मॅडमनी थोडासा प्रश्न वेगळा लक्षात गृहीत धरला. तर आता मला इथे नमूद करावंसं वाटतं, हा महत्वाचा कन्सेप्ट मी तुम्हाला जो सांगतेय ना, तो सार आहे आता पुढे जाण्याचा. आपण जे सारखं म्हणतोय ना आपल्याला बदलायला पाहिजे, त्याचा पण सगळा सार आहे. हा जर समजून घेतला कन्सेप्ट, तरच तो तुम्हाला आचरणात आणता येणार आहे. मी पुन्हा पुन्हा सांगते, पण तुम्ही त्याला महत्त्व देत नाही. मी 100 मंकी इफेक्ट सांगितला. एक माकड जर फळं धुवून खाऊ लागलं, तर दुसरी माकडं ते बघतात आणि आचरणात आणतात. माकडांना फक्त नक्कल करायला जमते. त्यांना बाकी काहीही माहिती नव्हतं आणि उरलेल्या सगळ्या माकडांनी फळं धुवून खायला सुरुवात केली. याचा इफेक्ट काय झाला त्यावेळेला, त्यावेळेचं चाललेलं आहे, आत्ताचं नाही. यावेळेला जेव्हा 100 माकडांनी ती फळं धुवून खाल्ली, त्यावेळेला जगातल्या कानाकोपऱ्यातल्या सगळ्या माकडांनी फळे धुवून खायला लागली. त्यावेळची गोष्ट. हे का होतं? तर हे वातावरणात सगळं तयार होतं. एखादी सीडी आहे, पेन ड्राईव्ह आहे, कॉम्प्युटर आहे, यात कसा डाटा भरला जातो आणि मग प्रोग्राम जसं जे काही भरलंय तेच बाहेर येतं. तसं वातावरणात काय लोकांनी भरलंय, काय टाकलंय, त्याचे अनुभव आपल्याला येतात. जसं मी डायबिटीजचं उदाहरण देते नेहमी, हे खाऊ नका, ते खाऊ नका आणि सफोला तेलाचं देते. तर ह्या सगळ्या भरकटवून कल्पना आपल्यामध्ये पेरल्या जातात. कारण हे पुरेपूर सगळ्यांना माहिती असतं, की आपल्या मनावर जे पेरेल तेच उगवेल. मग जर हे खाल्लं तर साखर वाढणार, साखर वाढतेच. पण आता हे जर समजून आपण घेतलंय, की कसं कार्य होतंय, त्याच्या उलटं आपल्याला करायचंय आणि गेले कित्येक महिने आपण आपल्या ग्रुपसाठी हे करत आहोत. पण तरीसुद्धा तुम्ही तो पॉइंट लक्षात ठेवत नाही. आपण काय पेरतोय आपल्या ग्रुपसाठी सामूहिक चेतना, की जे काही असेन्शन आहे, पृथ्वीचं युग परिवर्तन आहे, ते खूप सेफ, सिक्युअर्ड, प्रोटेक्टेड होत आहे. बाकीच्या जगात काय चाललंय? व्हिडिओ काय करतायत? भीती घालतायत. संपूर्ण संहार गोष्टी सांगतायत. कुठेही झालेले भूकंप दाखवतायत, पूर दाखवतायत. काहीही चाललंय. ते काय पेरतायत बघा. आणि जे पेरणार आहे तेच होणार आहे. जे पेरणार आहे तेच होणार आहे. इमॅजिनेशन इज एव्हरीथिंग जसं म्हणतो आपण, तसंच आपण काय पेरतोय आपल्या सभोवतालच्या वातावरणात तेच उगवणार आहे. मग म्हणून हे ज्यावेळेला आपण घरात आणतो, आता शिवसुरोदयाचे इफेक्ट काय येतात? तर कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस आपण पेरतोय. आपण ग्रुप डायनॅमिक्स यूज करतोय. आता सांगितले की ग्रुपने पुढे जाणार आहे, एकेकाने पुढे जाणार नाहीये आपण. त्यामुळे ग्रुपमध्ये काय होतंय, एक ढकलणारे पुढचीला, पुढची ढकलणारी तिसरीला. लाटा ज्या समुद्राच्या आहेत, त्या लाटांसारखं आपलं कार्य होतं ग्रुपमध्ये. ह्या ऊर्जा भरपूर आलेल्या आहेत. म्हणून आपण अनुभव टाकायचे आहेत ग्रुपवर. हे अनुभव म्हणजे आपली एक लाट तयार होणार आहे आपल्या ग्रुपसाठी आणि हे आपलं कर्म असणार आहे दुसऱ्यांसाठी आणि म्हणून आपल्याला त्या रिटर्न्स वेव्ह येणार आहेत. हे सगळं शास्त्र व्हायब्रेशन रूपी मी तुम्हाला सांगत आहे आणि म्हणून इफेक्ट येतायत. मग शिवसर्वोदय शास्त्र बाकीच्यांनी शिकले नाही का? मग आपण कधी उपयोग केला नव्हता का? का आपण कधी शिकलो नव्हतो? मग हे महत्वाचं जर समजून घेतलं, ग्रुप जर केला नाही तर कोण तुम्ही नियम पाळणार आहात? नियम सुद्धा पाळणार नाहीत. पाळावे वाटणार केव्हा? एखाद्याचा अनुभव वाचला तर पाळावं वाटणार. म्हणजे तिथून ट्रिगर आलाय. तिकडनं त्या वेव्हनी आपल्याला ढकललेलं आहे. म्हणून आपण करून बघणार, म्हणून रिझल्ट येणार. ग्रुप ऊर्जा काम करणार. म्हणून तुम्हाला धन्यवादामध्ये ग्रुपच्या ऊर्जेला धन्यवाद द्या म्हटलेलं आहे. तर हे एकट्या-दुकट्याचं कामच नाहीये. ग्रुपमुळेच होतंय. ग्रुपनीच पुढे जाणार आहे. सामूहिक चेतना आपण जे पेरत आहोत, त्यांनी होणार आहे. म्हणून रिझल्ट्स येत आहेत. तर या गोष्टी महत्त्वाच्या आपण लक्षात घेतल्या, तर ह्या पोथ्यांनी काय होतं तेही कळणार आहे. तर या पोथ्यांना एक कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस तयार झालेला आहे.
की समजा कोणीतरी त्यावेळेला पोथी घेतली, अनुभव आला, मग स्वामीजींकडे पत्र पाठवली, वनिता मॅडमकडे पत्र पाठवली. हे जसं-जसं झालं तसं-तसं वातावरणात ते तयार होतं. पहिल्यांदा जी कॉपी आहे, ती एक व्हायब्रेशननी भरलेली असते. त्यांनी काही हाताने लिहिली असेल ना, त्या कॉपीमध्ये व्हायब्रेशन्स रूपी ऊर्जा तयार होते, फ्रिक्वेन्सी तयार होते. मग ह्या ऊर्जेचे इफेक्ट येतात. पहिली गोष्ट, पहिला पॉइंट हा आहे, की त्या शब्दांनाच ऊर्जा आहे. त्यांना ऊर्जा आहे स्वामीजींची. जे काही लिखाण घडवलंय त्यांना सुद्धा हे सगळं साधनेनेच दिसलेलं आहे ना. त्यामुळं हे महत्त्वाचं लक्षात घ्यायचं. दुसरं त्याची सामूहिक चेतना सुद्धा तयार झाली. 100 लोकांना इफेक्ट आला, तर उरलेल्या 100रांना येतोच येतो. कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस तयार झाला. त्याला एक ऊर्जा मिळालेली आहे. त्या पोथीला एक ऊर्जा मिळाली. काही लोकांचे अनुभव आले त्यामुळं. आणि मंत्र सुद्धा सिद्ध असावे लागतात. कुठलाही मंत्र म्हणून उपयोग नसतो. सिद्ध मंत्र म्हणजे काय हेच, की ज्या मंत्राच्या अनुभव आलेले आहेत, अनुभव येऊन म्हणून तो सिद्ध होतो. आणि मग सिद्ध मंत्र म्हटला, की फायदे लवकर येतात. म्हणजे त्या मंत्राची सामूहिक चेतनाच काम करत असते. एखाद्या मंदिरात आपण जेव्हा जातो, नवस बोलतो, तो नवस आपल्याला म्हणजे लाभतो, आपला पूर्ण होतो. याला सुद्धा सामूहिक चेतनाच कारणीभूत आहे. त्या मंदिरात जाऊन ज्यावेळेला लोकांनी तिथे काही बोललंय, पूर्ण झाले, पूर्ण झाल्यावर जातात, नवस फेडतात. त्या सगळ्या व्हायब्रेशन्स तिथे राहिलेल्या असतात. त्याला काही एक नावलौकिक तयार होतो, त्यामुळे ते इफेक्ट येतात. तर ही गोष्ट महत्त्वाची आहे. म्हणजे ज्या लोकांनी नवस बोलले, ज्या लोकांनी ते फेडले, जे लोकं त्या देवालयात गेलेले आहेत, त्यांच्यातर्फे त्या देवाला ऊर्जा मिळाली आहे. तेच मी तुम्हाला पिरॅमिडबद्दलही सांगत आहे. तुम्ही ज्यावेळेला पिरॅमिडला येता, त्यावेळेला तुम्ही ऊर्जा द्यायची असते पिरॅमिडला. पिरॅमिडमध्ये आपण ज्यावेळेला ध्यान करतो, त्या ध्यानरूपी त्या पिरॅमिडला ऊर्जा मिळते. आणि जेवढी ऊर्जा आपण देतो, तेवढी ऊर्जा त्याच्या डबल आपल्याला पिरॅमिड देतो. जे आपण आज पृथ्वीसाठी काम करत आहोत, ध्यानातनं जे काही आपण प्राप्त करत आहोत, ते पृथ्वीला ग्राउंडिंग करायला शिकवलंय. ते पृथ्वीला अर्पण केलं तर आपल्याला परत येणार. म्हणजे पहिलं देणं, मग घेणं. दिलं तर घेतलं जाणार. हे पण सगळं तुम्हाला महत्त्वाचे पॉइंट सांगते मी. तर या गोष्टी विसरू नका, कारण याच पुढे आता जास्त रोल प्ले करणार आहेत. तर हे झालं स्वामीजींच्या पोथीचं. मी स्वतः अनुभव घेते. मी बऱ्याच जणांना दिल्यात सुद्धा आणि तुम्ही सुद्धा नक्की बघा त्या पोथ्या आणून. खूप सुंदर वाचावेशा वाटतात छोट्या-छोट्या असल्यामुळं आणि एक वेगळं व्हायब्रेशन्स घरामध्ये तयार होतं. तर हे मला सांगायचंय. आणि आज सुजाता मॅडम जे बोलल्या, की योग आहे आपलं आज तिकडे गाणगापूरला जत्रा सुद्धा आहे. आणि जो काही योग आलेला आहे, ते मला काल परवापासून जाणवत होतं, की हे योग्य वेळेला काहीतरी होतंय स्वामीजींचं पुस्तक, दत्तावधूतांचं. आणि आता व्हायब्रेशनही सुंदर आहेत. आपण बघितले महाकुंभ मेळा, कालची माघ पौर्णिमा. इथे आपल्या इथे एक मोठं जैन समाजाचं मंदिर झालंय परांजपे स्कीमच्या तिथे. तर तिथे सुद्धा एक 4-5 दिवस प्राणप्रतिष्ठा चाललेली आहे आणि त्या प्राणप्रतिष्ठेला त्यांनी सर्वांना दिवसभर जेवण-खाण ठेवलेलं आहे. तर आत्ताचे जे काही व्हायब्रेशन्स आहेत ते उत्तम असणार आहे. आणि तिथे सुद्धा त्यांनी शिव म्हणजे त्रिमंदिर म्हटलेलं आहे त्याला. तर तिथे शिव आणि नंतर त्यांचे एक गुरु आणि कृष्ण. तर बघा कृष्ण आणि शिव आपलंच हे आहे ना, आपल्या पिरॅमिडला सुद्धा आपण कृष्णाचं हे म्हणतो सुदर्शन नाव दिलेलं आहे आणि परत शिवाचं तर आहेच आपलं ध्यानी म्हणून आणि तेच एवढं मोठं मठ तिथे तयार झालेलं आहे. आता एक्झॅक्ट काय-काय आहे ते कळेल. आता आत्ताशी तर प्राणप्रतिष्ठा चालली आहे. आज आहे माझ्या मनात जाऊन यावं तिथे. तर हे व्हायब्रेशन सगळ्या वातावरणात मला इथे आल्यापासून जाणवतायत काल. तर खूप सुंदर आहे. सगळं समजून घेतलं तर आहे आणि लक्षात ठेवलं तर पुढे जाता येणार आहे. तर या गोष्टी सगळ्यांनी लक्षात ठेवायच्या आहेत. तर सुजाता मॅडम मॅडम मला 1 सुंदर मिनिट बोलायचंय. हां, बोला ना. मला एक आनंदाची बातमी आपल्या ग्रुपला सांगायची आहे, की आज माझ्या मुलीला नवीन अपॉइंटमेंट लेटर मिळणार आहे नवीन कंपनीकडून. तर ह्या म्हणजे आपल्याला म्हणजे मॅडम विचारतात, की
तुम्ही पुस्तक वाचन सुरू केल्यापासून काय बदल झाले हे लिखाण करा, किंवा काय काय बदल झाले. जर आत्ताच आपण हा विषय वाचला की पुस्तकं वाचून काय परिणाम होतो, तर हे म्हणजे तिनं काही फार प्रयत्न केले नव्हते, किंवा तिला काही पहिला जॉब लगेच काही बदलायचं नव्हतं, अजून काही 1 वर्ष झालं नव्हतं. परंतु पूर्वीपेक्षा छान कंपनी तिला मिळाली आणि तिच्या मैत्रिणीने तिच्याकडनं हे करून घेतलं. खूप छान. आणि ती अभिनंदन. तर सर्व आपल्या ग्रुप एनर्जीचे, श्री स्वामी दत्तावधूतांचे सर्वांचे खूप खूप आभार. किती छान इफेक्ट झाला बघा मॅडम. म्हणजे सगळ्यांनी बघा आता लगेच किती दिवस झाले? आज 4 दिवस झाले का 5 दिवस झाले? हो, आज किती? 4 दिवस. 4 दिवस झाले. 4 दिवसात हा रिझल्ट आलेला आहे. किती सुंदर घटना घडतायत बघा. मुलगी त्यांच्या जवळ आहे. मॅडमचं वाचन त्या घरात आहे आणि किती सुंदर नकळत म्हणजे मैत्रिणीने करून घेतलं. म्हणजे हे हो कुठून आलं? आलं कुठून? हे ऊर्जेने आलं. हे काही चमत्कार नाहीयेत लक्षात घ्या. एव्हरीथिंग इज एनर्जी. ऊर्जा वाढली की रिझल्ट येणारच आहे. त्यामुळं या पोथ्यांमुळं ऊर्जा वाढते. मॅडमनी एक सेवा द्यायचं काम केलेलं आहे. त्यामुळं पण फायदा झालेला आहे मॅडमना आणि लवकरच आम्हाला अजून गोड बातम्या कळाव्यात तुमच्याकडनं. तर हो खूप हो, नक्की खूप मॅडम. खूप खूप अभिनंदन आणि सगळ्यांनी रिझल्ट्स बघा आणि मी काल प्रश्न विचारला, कोण पोथी वाचायला घेणार? एकही नाव आलं नाही. मला या गोष्टीचं ना खूप खटकतात या गोष्टी. तुम्ही काय शिकताय मग? एवढं काय अवघड आहे का हे पोथी वाचणं? पोथी नाही, पुस्तकच आहे ते. तर एकही नाव आलं नाही. म्हणजे जे लक्षात ठेवायला हवे कार्यक्रमानंतर, ज्याचं ग्रुपवर महत्त्वाचं मी वाट बघत असते, ते सोडून दुसरंच काहीतरी चालू होतं. या गोष्टी तुम्ही कधी थोड्याशा लक्षात घेणार? तर आणि खूप वेळा विचारून झालंय स्वामींच्या ह्याच्याबद्दल. आता मॅडमनी रिझल्ट सांगितला, की आता नावं येतील, असं नाही पाहिजे. आपल्याला इंटेन्शन खूप महत्वाचं आहे लक्षात घ्या. आपण कुठल्या इंटेन्शननी काम करतो. सेवा द्यायच्या ह्यानी जर काम केलं तर लगेच रिझल्ट येणार आहे. आणि आपल्या फायद्याचं चला आता वाचन करू. काही होणार नाहीये. झालं तर उशिरा होणार आहे. इंटेन्शन इज व्हेरी इम्पोर्टंट. आपला हेतू कुठला आहे, किती ब्रॉड आहे, किती भव्य आहे, किती दिव्य आहे, याला फार महत्वाचं आहे. स्वतःच्याच फायद्याचं घेतलं तर काहीही होत नाही. आज मला एक आठवत होतं, तेही मला बोलू द्यात. जे कोऑर्डिनेटर झाले, ते असेच निघाले, निघून जाणारे. काही कोऑर्डिनेटर फक्त टिकून राहतात. तर याच्यावर थोडा विचार होता. का तर माझी कमांड असते. आता स्वामीजींचं वाचन केलंय ना, त्या रिलेटेड आहे. स्वामीजी म्हणतात ना किंवा त्या वनिता मॅडम म्हणतात ना, "जर पटत असेल तर राहा तिथे, नाहीतर सोडून जा." पण मनात ज्यावेळेला शंका येते, द्वंद्व येतं, त्यावेळेला राहू नका. स्वतःची प्रतारणा करू नका. नुसते दाखवायचे चेहरे घेऊन तिथे भेटायला जाऊ नका. खूप सुंदर वनिता मॅडमनी म्हटलंय, जे मी नेहमी म्हणत असते. की तुमच्या मनात द्वंद्वच नको आणि जे काही चेहरे, मुखोटे काही येतं तिथे, ते लगेच ओळखायला येतं. तर हे जे काही म्हटलंय ते फार महत्वाचं आहे आणि माझा सतत प्रोग्राम असतो, की अशा ज्या काही ऊर्जा आहेत त्या लगेच निघून जाव्यात. तर बरोबर असं का होतं, की कोऑर्डिनेटरच का लवकर दगा देऊन निघून जातात? तुम्ही मला उत्तर द्या या प्रश्नाचं आज. का होतं ह्याच्यावर बोलायची वेळ खूप आलेली आहे. कारण इतरांना हे सगळं सांगणं महत्वाचं आहे. तर या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. का तर हे स्वतःच्या हेतूने येतात. स्वतः आणि जे स्वतःच्या हेतूने येतात ते कधीच टिकणार नाही आणि त्यांना अमूल्य तर कधीच टिकणं शक्यच नाही. आणि माझाही प्रोग्राम तसा असतो. अशा ऊर्जा लगेच निघून जाव्यात. तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठेवा. तुम्हाला हे जर पटत असेल तर कंटिन्यू करा. नाही तर लगेच मार्ग बदला तुमचे. अजूनही भक्ती मार्गात रुळत असेल, तर ही जागा तुमची नाहीये. काही जण भक्ती मार्गातले टिकत नाहीत. तर जसं-जसं पुढं जायचंय, तसं-तसं वगळणं फार गरजेचं आहे. नाहीतर ग्रुप ऊर्जा कमी होणार आहेत. तर खूप छान सुजाता मॅडम वाचत आहेत खणखणीत आवाजामध्ये आणि खूप फ्रेश वाटतं सकाळी-सकाळी. धन्यवाद तुमचे मॅडम. आज काही आपल्याला ध्यान करायचं नाही. काल सुद्धा मी संध्याकाळचं ध्यान कॅन्सल केलं.
मॅडमच्या कार्यक्रमानंतर घ्यायचं. कारण कुठेतरी प्रश्न निर्माण झाला. सकाळी ध्यानानंतर प्रश्न टाकलेलं उत्तर फक्त सुलक्षणा मॅडम देतायत. काय करायचंय ध्यान घेऊन? आजही मला घ्यायची इच्छा नाही. तुमचं तुम्ही ध्यान करा आणि मग थोडंसं झोपून रुटीनला लागा. चला सुजाता मॅडम, धन्यवाद. सगळ्यांचे धन्यवाद. धन्यवाद सर्वांचे, खूप खूप धन्यवाद.